उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करणारच असा निर्धार पुन्हा एकदा शिवसैनिकांनी केलाय। मार्मिकच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्या दृष्टीने शिवसैनिकांनी मोर्चे बांधणी केली। उद्धव ठाकरे यांना मर्यादा दिली आहे। राज्य आणणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। आम्हाला सगळ्यांना उद्धवजींना मुख्यमंत्री बनवायचा आहे, एवढ्यासाठी आम्हाला बनवायचा आहे की हा जो महाराष्ट्र आम्हाला घडवायचा आहे, पुन्हा शिवसेना प्रमुखांना अभिमान असलेला महाराष्ट्र पुन्हा एकदा आम्हाला घडवायचा आहे। आणि आम्हाला विश्वास आहे हा महाराष्ट्र शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र वाघाचा छवा उद्धवजी ठाकरे हेच महाराष्ट्र घडवू शकतात, हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। धन्यवाद। भगवा जो आहे ते येडा गबळाचं काम नाहीये। कोणीतरी गद्दार उठला आणि हातामध्ये भगवा घेऊन थैथैट करायला लागला, नाही जमणार त्याला, तिथे पाहिजे जातीचे तिथे पाहिजे कर्ज, तर त्याच्या हातामध्ये भगवा सुटतो। आणि आता सुद्धा तुम्ही सगळे जे मी नेहमी सांगतो की माझं किती जन्माचं भाग्य मला माहित नाही की शिवसेना प्रमुखांनी अशी जीवाला जीव देणारे वाघाची बच्चे माझ्यासोबत दिले। आणि खरंच साहजिकच आहे, सगळ्या भावना जरी आपण बाजूला ठेवल्या तरी मन हे प्रत्येकाचं सारखं असतं। शिवसेना प्रमुखांची आठवणी आपल्या सगळ्यांना येत असते, येणार। अनेकदा असं वाटतं की अरे हे 18 खासदार शिवसेना प्रमुखांनी पाहायला पाहिजे। उद्याचं आपलं राज्य जे आपण सगळेजण मेहनतीने आणणार आहोत, आणणार म्हणजे आणणारच, मुख्यमंत्री आपण करणार म्हणजे करणारच। तर याच कार्यक्रमात रामदास कदम यांनी नारायण राणेंवर शेलक्या शब्दात टीका केली। प्रचार प्रमुख नेमलाय तो बिचारा आता मुख्यमंत्री होईल, उद्या होईल। 9 वर्ष त्यांनी अशीच काढली। सोनिया गांधीचे पाय चाटून चाटून जमला बिचारा। ऐका ना पुढे कसा गीत सांगतोय। अगं त्याची इथून दिल्लीत जाऊन जाऊन पायाची सगळी सालं गेली, डोकं टेकून आणि शेवटी त्यांनी सांगितलं होतं उद्धवजींना, शिवसेना प्रमुखांना, की कोकणामधली शिवसेना आम्ही विसर्जन करून टाकणार। अगं भडव्या, तुला विसर्जन करून टाकलं ना, तिथल्या कोकणी माणसांनी कसं काय? पण कोकणी माणसांनी ह्या गद्दार कोंबडीचं नारायण राणेला शेवटी त्यांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये गाडून टाकला, त्याचं विसर्जन करून टाकलं। आणि त्यांनी सांगितलं होतं मी भगवा झेंडा लावून देणार नाही। आज सांगतोय कोकणी माणूस भविष्यामध्ये काँग्रेसचा एकही झेंडा कोकणामध्ये लावून देणार नाही, हे देखील तुला सांगेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।